बीडचे खासदार बजरंग बाप्पा आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये मोठा वाद आता समोरासमोर झालेला आहे। याच्या आधी आपण पत्रकार परिषदेतून ऐकलेला होता, पत्रकार परिषदेतून पाहिलेला होता, एकमेकांना ते टोले मारत होते किंवा बोलत होते। पण त्यांच्या एकमेकांसमोर आज ते भिडले आहेत आणि थेट सुनेत्रा पवार सुद्धा तिथे होत्या, उपस्थित होत्या। अशा प्रकारची एक धक्कादायक माहिती समोर येत आहे आणि या वादामध्ये एक मोठा वाद विकोपाला जाऊन कुठेतरी जिल्ह्यात ही बातमी पांगलेली आहे। पण नेमका तो वाद काय झाला, बजरंग बाप्पा सोनवणे काय म्हणाले होते, धनंजय मुंडे काय म्हणाले होते, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो। मंडळी, धनंजय मुंडे आणि बजरंग बाप्पा सोनवणे हे कधी काळचे जवळचे सहकारी मानले जातात किंवा बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या वर येण्यामागचं धनंजय मुंडे सुद्धा हे एक कारण आहेत, अशा प्रकारचं सुद्धा काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी चर्चा होत्या। आणि स्वतः बजरंग बाप्पा सोनवणे यांनी सांगितलं होतं की माझी जर छाती देखील फाडली तर माझ्या छातीमध्ये एकीकडे धनंजय मुंडे आणि एकीकडे अजित पवार दिसतील, अशा प्रकारचं बजरंग बाप्पा सोनवणे यांचं वक्तव्य होतं। मग याच्यावरून लोकांनी अंदाज लावलेला होता की बजरंग बाप्पा सोनवणे किंवा धनंजय मुंडे यांच्यामध्ये नातं काय असावं आणि किती जवळचं आणि कशा प्रकारचं नातं हे दोघांमध्ये असेल किंवा असा असणार आहे, अशा प्रकारचा अंदाज लोकांनी त्यावेळेस लावलेला होता आणि तो दिसूनही आलेला होता। धनंजय मुंडे यांच्या सहकारानेच मला वाटतं 2019 ला बजरंग बाप्पा सोनवणे यांना खासदारकीचं तिकीट मिळालं होतं। मात्र धनंजय मुंडेंनी असेल किंवा अजित पवार असतील यांनी प्रचार केला बजरंग बाप्पा सोनवणे यांचा। धनंजय मुंडेंनी परळीतून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लीड सुद्धा बजरंग बाप्पा सोनवणे यांना दिलेली होती आणि लीड दिल्यानंतर तिथं त्या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी त्यांना लीड आलेली नाही, त्यांच्या जिल्ह्यात त्यांना, त्यांच्या तालुक्यात त्यांना लीड मिळाली नाही आणि त्यावेळेस बजरंग बाप्पा सोनवणे हे पडले। मग या दोघांचं नातं कधी तुटलं तर 2024 ची जी काय खासदारकीची निवडणूक होती किंवा त्या ठिकाणी काय झालं तर तिकीट मिळण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तिकीट न देता शरद पवार गटात जाण्याचा निर्णय बजरंग बाप्पा सोनवणे यांनी घेतला। आता बजरंग बाप्पा सोनवणे यांनी निर्णय घेतला म्हटल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या कुठेतरी विरोधात गेले आणि विरोधात गेल्यामुळे हे सगळं नातं तुटलं आणि नातं तुटल्यानंतर मग तो वाद पत्रकार परिषदेमधून आपल्याला पाहायला मिळाला। काल असंच घडलं, DPDC ची बैठक होती बीड जिल्ह्यामध्ये, जिल्हास्तरीय बैठक होती। जिल्ह्यामधील भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी तिथे आलेले होते। शेतकऱ्यांनी पीक विमा मिळाला नाही अशा प्रकारचे प्रश्न मांडले आणि शेतकऱ्यांनी काही धनंजय मुंडेवर सुद्धा आरोप लावले की आम्हाला बोलू दिलं नाही, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न धनंजय मुंडेंनी केला, अशा प्रकारचे जे काही आरोप आहेत ते सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेले आहेत। काल शेतकऱ्यांकडून शेतकऱ्याचा एका व्हिडिओ व्हायरल होत आहे। हे तर झालंच, पण स्वतः बजरंग बाप्पा सोनवणे जे बीड जिल्ह्याचे खासदार आहेत त्यांचे सुद्धा भांडण धनंजय मुंडे यांच्यासोबत झाल्याचं सांगितलं जात आहे। सुनेत्रा पवार समोरच उभा होत्या आणि बजरंग बाप्पा सोनवणे काहीतरी काम घेऊन हे सुनेत्रा पवारांना सांगायला लागले की आपल्याला हे करावं लागेल, आम्हाला निधी द्यावा लागेल किंवा अशा प्रकारची गोष्ट आपल्या जिल्ह्यामध्ये करावी लागेल। त्यावेळेस धनंजय मुंडे म्हणाले, तुम्हाला भरपूर काही देऊन बघितलं, तुम्ही आमच्या पक्ष सोडून गेलात किंवा तुम्हाला लय दिला, आता तुम्हाला काही द्यायची गरज नाही। तर त्यावर बजरंग बाप्पा सोनवणे रागामध्ये म्हणाले की तुम्ही काही नाही दिलं, मला जे काही दिले ते दादाने दिले आणि मी दादामुळेच इथं खासदार आहे किंवा दादामुळेच मी आज उभा आहे, अशा प्रकारचं बजरंग बाप्पा सोनवणे यांनी म्हटल्याचं सांगितलं जात आहे। आणि हे झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा वाद झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी सांगितलं की दोघेही शांत व्हा, दोघांनाही शांत होण्याची गरज आहे, कारण ते विषय संपलेला असतो। ज्या ठिकाणी पक्ष बदलला त्याच ठिकाणी आपल्या वाटा वेगळ्या झालेल्या असतात, अशा प्रकारचं सुनेत्रा पवारांनी मध्यस्थी करून त्यांचे भांडण सोडवले किंवा त्यांचा वाद सोडवला असं म्हणायला हरकत नाही। पण खरंच नेमकं काय झालं असावं आणि जी काही माहिती आलेली आहे, साम टीव्ही न्यूज न सुद्धा अशा प्रकारची ही बातमी सांगितलेली आहे आणि याच खऱ्या अर्थाने या दोघांच्या भांडणामुळे पुन्हा एकदा हा वाद चिघळलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा धनंजय मुंडे आणि बजरंग बाप्पा सोनवणे
यांच्यामध्ये ताणतणाव आहे तो पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या जनतेसमोर दिसून आलेला आहे आणि उघडा पडलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या गोष्टीबद्दल? धनंजय मुंडे आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या या भांडणाबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.